नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी आता आलोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा नगरीमध्ये. माझ्या पाठीमागे हे जे भव्य शिवमंदिर दिसतंय, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुमारे 100 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलं. याच पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुखरूप निसटले आणि याच पवित्र पावनभूमीमध्ये नरवीर शिवाकाशीद असोत किंवा नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी बलिदान दिलं स्वराज्यासाठी. 1954 साली विशेष दर्जा म्हणून, थंड हवेचं ठिकाण म्हणून या पन्हाळा नगर परिषदेला तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी विशेष दर्जा दिला आणि नवीन अस्तित्वात आली पन्हाळा नगर परिषद. ताराराणी वाडा सुद्धा आपल्या समोर आपण पाहू शकताय आणि याच ताराराणी वाड्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोर आपण IBN लोकमतचा हा विशेष कार्यक्रम घेतोय. देवेंद्र सरकारचे जनमत चाचणी अर्थात पन्हाळा नगर परिषदेचा ग्राउंड रिपोर्ट. या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत विद्यमान नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, त्याचबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख आपल्यासोबत सहभागी झालेले, जनसुराज्य पक्षाची इथं गेल्या 10 वर्षापासून सत्ता आहे त्याचे माजी नगराध्यक्ष सोबत आहेत, संभाव्य उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या, त्याचबरोबर भाजप सुद्धा या ठिकाणी सोबत आहे. स्वबळावर लढण्याचा इशारा आणि भाजपने दिलेला. आपण सुरुवात करतो विद्यमान नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांच्यापासून. आसिफ मोकाशीजी, इथं आल्यानंतर अनेक नागरिकांशी बोलतो, काही पर्यटक सुद्धा भेटले. अनेक विविध समस्या या पन्हाळा नगर परिषदेच्या आसपास, विशेषतः ही खूप छोटी नगरपालिका आहे, लोकसंख्या सुद्धा खूप छोटी आहे, मला वाटतं महाराष्ट्रातली सर्वात छोटी नगर परिषद आहे, तरी सुद्धा अनेक समस्यांचं माहेरघर ही बनून राहिली आहे. अशा समस्या अशा काही विशेषता नाही आहेत पन्हाळ्यामध्ये. गेली 1954 पासून जरी नगरपरिषद स्थापना असली, खास बाब म्हणून लोकसंख्या कमी असली तरी पन्हाळा नगरपरिषदेचा स्वच्छतेच्या बाबतीत असेल, कामाचा चांगल्या पद्धतीने आमचा उरक आहे. तर पाण्याचा समस्या इथं मोठ्या प्रमाणात गेली 8-10 वर्ष पाण्याचा प्रश्न आमचा रखडलेला आहे. मागच्या सरकारमध्ये पाण्याचा प्रश्न सुटला होता, पण सरकार बदलल्यानंतर निधी मिळाला होता. आता एक वर्षापूर्वी आता विद्यमान सरकार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमचे आमदार विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांच्या प्रयत्नानं हा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि त्याचं टेंडर निघालेलं आहे. फक्त आचारसंहितेच्या ह्याच्यामुळं टेंडर हे थांबलेलं आहे आणि लवकरच हे आचारसंहिता संपली की कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. सत्ता तर तुमचीच होती गेल्या 10 वर्षापासून, पाठीमागे सत्ता जनसुराज्याचीच होती. एक माहिती या ठिकाणी आवर्जून द्यायची आहे की जनसुराज्य पक्षाची गेल्या 10 वर्षापूर्वीपासून या नगर परिषदेवर सत्ता आहे, मात्र गेल्या 3-3.5 वर्षापूर्वी जनसुराज्यमधीलच एक गट फुटून त्यांनी स्वतंत्र अशी शाहू विकास आघाडी स्थापन केली आहे. तुमच्या कार्यकाळात सुद्धा हे प्रश्न सुटले नाहीत हे तुम्ही मान्य करताय? हे प्रश्न सुटले नसले नाही. मागच्या काळात माझा कालावधी असताना, मागच्या वेळी मी नगराध्यक्ष असताना हा प्रश्न सोडवला होता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या, तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून. तर मध्यंतरी त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर थोडे दिवस हा प्रश्न आपल्यासोबत शिवसेना सुद्धा आहेत, माझी जनसुराज्य पक्षाचे नगराध्यक्ष सुद्धा आहेत. समस्या खूप कमी आहेत असं म्हणतात आणि आमच्या परीने सर्व समस्या सोडवल्यात असा दावा आहे त्यांचा. नाही, समस्या आहेत भरपूर. अशा समस्या आहेत की रस्ता असेल, स्ट्रीट लाईट असेल किंवा गार्डन डेव्हलपिंग असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, सोडवण्याचा प्रयत्न चालू आहेत पण अजून सुटलेले नाहीत. आणि बाकीचं शिवस्मारकचा मुद्दा असेल किंवा आरक्षणचं काही गोष्टी असतील, त्या शिवस्मारकचा सुद्धा मुद्दा बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे. जनसुराज्य पक्षाचे माजी नगराध्यक्ष आहेत गवंडे, तुमच्याच पक्षातून फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. फोडाफोडीचं राजकारण काय नेमकं? विकास हा सगळा रखडला जातो या फोडाफोडीच्या राजकारणामुळे. फोडाफोडीच्यामुळे विकास कुठे थांबलेला नाही आमचा. जनस्वराज्य म्हणूनच आम्ही एकत्र होतो, पण काही कारणास्तव आमच्या जरा फोडाफोडी झाली, पण कारभार हा चालूच होता. थोड्या दिवसासाठी काही प्रॉब्लेम निर्माण झाले, पण विकास हा पन्हाळ्याचा कुठेही थांबलेला नाही. जास्तीत जास्त जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे मंत्री होते पाठीमागच्या सरकारमध्ये, तरी पाणी पुरवठ्याचा प्रश्न रखडलाय. पाणी पुरवठ्यासाठी आम्ही मेन नगराध्यक्ष असताना भरपूर प्रयत्न केला, त्याच्यापासून चालू होते, पण यश काय मिळालं नाही. 50 ते 60 लाख रुपये लॉसची स्कीम असल्यामुळे महाराष्ट्र शासन आम्हाला पैसे द्यायला तयार नव्हते, पण तो आता तयार झालेत आणि त्याप्रमाणे आता पैसे मंजूर आले आणि टेंडर काढलेलं आहे. आपल्यासोबत भाजपचे सुद्धा या ठिकाणी स्वबळावर लढवणार आहेत भाजपा. काय नेमके विद्यमान नगराध्यक्ष आणि जनस्वराज्यवाले म्हणतात की भरपूर विकास कामे केलीत, काहीच समस्या नाही आहेत. नाही, गेल्या 1.5 वर्षात त्यांची जे फाटाफूट झाली त्या पाठपुटमधनं त्यांचा विकास थांबला. जे मिटिंग घेतल्या सर्वसाधारण बैठका, त्या बैठकामध्ये सुद्धा त्यांनी बैठका लॅप्स केल्या आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेचं आणि पर्यटकांचं फार नुकसान झालेलं आहे. त्या दृष्टीने पाहिलं तर आपले रस्ते आपले खराब झाले, त्याचं टेंडर निघू शकलं नाही. पाणी पुरवठ्याचं टेंडर निघू शकलं नव्हतं, पण तुम्ही स्वतः प्रयत्न करून दादांच्याकडे मी प्रयत्न आणि मोकाशी साहेब आम्ही दोघांनी प्रयत्न करून ते फंड्स आणले आम्ही
पण त्याचं टेंडर पण काढलं, पण मागच्या सरकारने त्यात काय ते सोय त्यांनी केली नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणला. भाजपनं विकास कामं करतायत आता गेल्या 1.5-2 वर्षात असा त्यांचा दावा आहे. आणि महाराष्ट्रातील मला वाटतं एकमेव नगरपालिका असेल ज्या नगरपालिकेची गेल्या 1.5 वर्षापासून सर्वसाधारण सभा झालेली नाहीये. कारण नगराध्यक्षांवर 2 वेळा अविश्वास प्रस्ताव आणण्याचा सुद्धा या ठिकाणी दावा दाखल झाला होता अशी माहिती मिळते. जनस्वराज्य पक्षाच्या संभाव्य उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या. काय हे सगळे अनागोंदी आहे? काही चालबेल दिसत नाही तुमच्या पक्षात. एक तुमच्याच पक्षातला गट फुटतोय सारखा. नाही एक आहे. आणि जनस्वराज्य पक्षाकडून पन्हाळा नगर परिषदेचा विकास करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि येथील नागरिकांना, सर्वसामान्य नागरिकांना, तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे जनस्वराज्य पक्ष. पन्हाळ्याचा पर्यटनाचा विकास करणार आहे. नक्की विकास करणारे म्हणतात, मात्र गेल्या 10 वर्षामध्ये खूप काही या ठिकाणी झालेलं दिसत नाहीये. जसं शिवसेनेचे स्थानिक नेते सांगत होते की शिवस्मारकाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. या पर्यटकांच्या सोयीसुविधांचे सुद्धा प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक सुज्ञ नागरिक पन्हाळा नगर परिषदेमधले या ठिकाणी राहणारे रहिवासी आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल, कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात? आपलं जे नगर आहे हे लहान आहे. लहान नगर असल्याकारणानं कुठं काय चाललंय हे प्रत्येकाच्या घरोघरी कळत असते. बरोबर. आणि केंद्र आणि राज्य आणि एक सत्ता यावी ही माझी इच्छा आहे, बरोबर, ज्येष्ठ नागरिक म्हणून. बरोबर. विकास चालू आहे, पण विकास काय ही जादूची कांडी नाही होते. पण शिवस्मारकचा प्रश्न गेल्या 10 वर्षापासून पेंडिंग आहे. पर्यटकांच्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयीसुविधा देणं अपेक्षित करता येणं शक्य होतं ते सुद्धा झालेलं नाहीये. आता ज्या वेळेला शेकड्यानं ज्या वेळेला लोक इथं होते त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची हजारात लोक आहेत, यावेळची परिस्थिती जर टक्केवारीने काढली तर अत्यंत चांगली आहे, फर्स्ट क्लास आहे. फक्त काय त्यांच्यात काय झालंय आम्हाला माहित नाही. नागरिकांना सुविधा आणि सगळं पाहिजे, पर्यटकांना सुविधा पाहिजे. बरोबर, पर्यटकांना सोयी सुविधा पाहिजेत, पण त्या सोयी सुविधा मिळत नाहीये असं इथल्या नागरिकांचं म्हणणे. आपल्यासोबत अजून काही या ठिकाणचे सुज्ञ नागरिक जोडले गेले. तुम्हाला काय महत्त्वाच्या समस्या वाटतात आणि तुम्ही नागरिक म्हणून समाधानी आहात का? जे सगळा हा कारभार सुरू आहे, 1.5 वर्ष सर्वसाधारण सभा होत नाही नगरपालिकेची, दुर्दैवाची गोष्ट. काय वाटतं? ॲब्सोल्युटली. मी या नगरपालिकेच्या जे काही आता जे फंक्शन सुरू आहे त्या फंक्शन बरोबर अजिबात आम्ही समाधानी नाही आहोत. यांचं सगळे घोडे बाजाराचा उद्योग सुरू झालेला आहे. आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर 5 वर्षापर्यंत किंवा त्याच्या आधी 5 वर्षापर्यंत एवढ्या नगर परिषदेमध्ये जनस्वराज्य पक्षाची सत्ता होती. आताही त्यांचीच सत्ता आहे. आतापर्यंत आपण जर विकासाचं काम बघितलं त्यांचं तर फक्त सिमेंटची जंगलं, नेचरकडे त्यांचं दुर्लक्ष, जे काय आहे ते दगडी बांधकामामध्ये त्यांचं जास्त इंटरेस्ट दिसून येतोय. आणखी अशामध्ये प्रचंड पैसे त्यांचे इन्व्हेस्ट झालेले आहेत, पण त्या मानानं त्याचं अजिबात आउटपुट लोकांसमोर नाही आहे. पर्यटन वाढण्यासाठी किंवा इथं पर्यटक थांबला पाहिजे या दृष्टीने ते कधीही लक्ष देत नाही. इथे एखादा म्हणजे जसं दिल्लीला किंवा हे आग्र्याला जसा पर्यटक थांबला जातो, 2 दिवसाचे रेस्ट घेऊन जातो, तर अशा दृष्टीने कुठलंही काम पन्हाळा नगर परिषदेमध्ये गेल्या 15 वर्षात झालेलं नाही. फक्त आपल्यासमोर असं दिसतंय की बाटली तीच आहे आणि लेबल बदलायचं काम सुरू आहे आणि तेवढंच ह्या सगळ्या नागरिकांच्यातून जनरली दिसून येते. बरोबर, बाटली तीच आहे आणि लेबल बदलायचं काम सुरू आहे. जनस्वराज्य पक्ष असो किंवा स्थानिक या आघाड्यांचं जे राजकारण आहे, जनतेला विकास हवाय आणि तो विकास मात्र या जनतेला जो हवाय तो इथं होताना दिसत नाहीये. एक स्थानिक गाईड सुद्धा आहेत पन्हाळगडाची माहिती देणारे. गाईड म्हणून तुम्हाला काय समस्या वाटतात? पर्यटक खुश राहतात का? पर्यटकांना काय वाटतात? पर्यटक सुद्धा अनेक अडचणी तुम्हाला सांगत असतील. पन्हाळ्याचा परिसर वगैरे बघून पर्यटक हे बेहद खुश होतातच. तसं प्रॉपर्टी जर बघायला गेलं पर्यटकांच्यासाठी म्हणजे गडावर सगळीकडे गाडी वगैरे फिरत असल्यामुळं आणि रस्ते, स्वच्छता. आता परवा जो केंद्राकडून जो सर्वे झाला आमचा पन्हाळा भारतामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत अगदी टॉपमोस्ट मध्ये होता, टॉप 10 मध्ये. त्यामुळे पर्यटक ह्या बाबतीत सगळे खुश आहे. पाणी वगैरे सगळी सोय आहे. फक्त आता गेली आम्ही कित्येक वर्ष जे ऐकतोय ते पन्हाळ्याच्या पर्यटनाच्या बाबतीत किंवा इथल्या जनतेच्या बाबतीत केंद्राकडून जे जाचक अटी, जे जाचक नियम जे लावलेले आहेत नवीन म्हणजे बांधकामासाठी वगैरे. बरोबर. आता केंद्रात सुद्धा तेच, महाराष्ट्रात सुद्धा तेच, पण ह्या नियमावर पन्हाळकर आहे तिथेच आहेत. बरोबर बरोबर. त्या पन्हाळकरांना ह्या बाबतीत काही समाधान मिळालेलं नाही. केंद्राकडून जे आश्वासन म्हणजे जी दिली होती आता गेली 10 वर्ष तेच होते सत्तेत. केंद्र सरकार असेल किंवा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असेल, काही त्यांच्या जाचक अटी, त्याच्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. अशा पद्धतीच्या समस्या या ठिकाणी नागरिक म्हणतात. जाता जाता ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची काय वाटतं तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणून, कोणत्या महत्त्वाच्या समस्या वाटतात?
ज्येष्ठ नागरिक म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की कुठलीही संस्था असू दे, नगरपालिका असू दे, त्या ठिकाणी राजकारण हे येतात. राजकारण जरी असलं त्याच्यामध्ये दोन पार्ट्या पाहिजेतच, कारण त्याशिवाय विकास कुठला होत नसतो. बरोबर. जे चुकीचं असतं ते चुकीचं आहे दाखवणारे माणसं पाहिजे, विरोधी पक्ष, आणि ते या ठिकाणी घडत नाही. बरोबर. आणि घडलं तरी त्याचा विचार केला जात नाही. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हाच प्रश्न पडावा अशी परिस्थिती पन्हाळा नगर परिषदेमध्ये आहे. सातत्यानं फोडाफोडीचं राजकारण या पन्हाळा नगर परिषदेने पाहिलेलं आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून पन्हाळा नगर परिषदेच्या सर्वसाधारण जी नगरपालिकेची मीटिंग होते ती झालेली नाही आहेत आणि त्यामुळं जे सगळे मुद्दे आहेत, विकासाचे मुद्दे असतील किंवा जे प्रश्न असतील ते या ठिकाणी नगरपालिकेमध्ये कधी चर्चेला आलेले नाहीत. अशा सुद्धा सगळ्या समस्या नागरिकांकडनं येतात. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, त्यांच्याकडनं सुद्धा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त IBN लोकमत. देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतो. पन्हाळा नगर परिषदेचा ब्रेकवर जाण्यापूर्वी काही नागरिकांना आपली मतं मांडायची होती. त्या पुन्हा काही नागरिकांची आपण मतं घेऊ आणि पुन्हा एकदा विद्यमान नगराध्यक्ष असतील किंवा संभाव्य हे जे सगळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील त्यांच्याकडे जाऊ. काय महत्त्वाच्या समस्या म्हणतात? नगराध्यक्ष असेल, सर्व सत्ताधारी खूप दावे करतात विकासाचे. प्राथमिक मूलभूत नागरी अडचणी जर असतील तर पाणी आता आजच्या स्टेजला पाणी नाही आहे आम्हाला पिण्याचं. आणि सांगतात की विद्यमान म्हणा किंवा आजी माझी कोण की आम्ही पन्हाळाचा विकास साधला म्हणून. विकास म्हणजे काय असते? पिण्याचे पाणी, गटारी, लाईटची व्यवस्था जर होत नसेल प्राथमिक स्टेजला तर मग दुसरा विकास कुठला? बरोबर. हाच विकास मेन आहे ना. बरोबर. पर्यटनाच्या बाबतीत बोललो तर त्या लोकांना अजून ह्याची सौंदर्य प्रसाधनाची सोय नाही आहे. आणि जे आता मग प्रसाधन वगैरे जे बोललेत आता ज्येष्ठ नागरिक वगैरे की बिल्डिंगा बांधतात. बरोबर. कमिशन खाण्यासाठी बांधतात की कशासाठी? बिल्डिंगा बांधतात, ही बिल्डिंग बांधायची, ती बिल्डिंग बांधायची, दगडी बिल्डिंगा बांधतात. बरोबर. त्याचा विनियोग कुठं आहे? बरोबर. बरोबर. विनियोग दाखवा ना. किती नागरिक जातात त्याचा वापर करतात, किती टुरिस्ट वापर करतात. बरोबर. जर ते आकडेवारी यांच्याकडे नसेल काय तर त्या बिल्डिंगचा आणि ह्याचा उपयोग काय? नक्कीच अनेक महत्त्वाचे मुद्दे नागरिकांनी मांडले. थोडक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कोल्हापूरपासून अत्यंत जवळचं पर्यटन स्थळ हे पन्हाळगड आहे. पन्हाळा ऐतिहासिक किल्ला आहे, तालुका प्लेस आहे आणि नगर परिषद एरिया पण इथं आहे. सगळ्या सुविधा असणारं एक ठिकाण आहे. जनरली पर्यटक महाराष्ट्रातून येताना कोल्हापूरची महालक्ष्मी ज्योतिबा केल्यानंतर शेवटचं डेस्टिनेशन हे पन्हाळा असतं. तर आमची एकच मागणी आहे की इथं बहुसंख्येनं तरुण वर्ग आहे. स्थानिक तरुणाला शेती नाही. बरोबर. स्थानिक तरुणाला दुसरा उद्योग कुठला तो करू शकतो. बरोबर. तर स्थानिक तरुणाला तुम्ही बहुसंख्येनं रोजगार काय देऊ शकता? बरोबर. स्थानिक तरुणांच्या बेरोजगारीचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याही विषयावर आपण बोलणार आहोत. प्रामुख्यानं विद्यमान नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला थेट काही प्रश्न जनतेतून आलेले आहेत. स्थानिक मूलभूत समस्या, गटर वॉटर मीटरच्या समस्या ज्या आहेत त्या अजून समस्या पूर्णपणे निकाली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. गटर आणि रस्त्याच्या बाबतीत म्हणला तर बऱ्यापैकी आमची परिस्थिती आहे. काही रस्ते खराब झालेत. गेल्या 1-1.5 वर्षापासून आम्हाला नगरपालिकेमध्ये आमच्यामध्ये 2 गट झाल्यामुळे सहकार्य नाही, त्यामुळे मिटिंग झाल्याने टेंडर निघाले असून सुद्धा त्या कामांची जी मिटिंगला मंजुरी झाल्यामुळे जवळजवळ 1,20,00,000 लाखाच्या रस्त्याच्या निविदा आमच्या काढलेल्या आहेत. त्या निविदा सुद्धा आलेल्या आहेत. गेली 6 महिने झाले त्या निविदा 8 ते 9 महिने झाले मंजुरीच्या अभावी पडलेल्या आहेत. आणि गटारीच्या बाबतीत मला तर गटारी बऱ्यापैकी सगळ्यात चांगल्या आहेत. आणि पाण्याचा जो प्रश्न नागरिकांनी मांडला तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाण्याची व्यवस्था आहे. गेली 35 वर्षापूर्वीची ही स्कीम आहे. तर ही स्कीम जुनी झालेली आहे. गेली 7-8 वर्ष आमच्या प्रयत्नातून ही स्कीम नवीन मंजुरीचं आमचं प्रयत्न चालू आहेत. जवळ 60 ते 70 लाख वार्षिक तोटा असल्यामुळे शासन ही स्कीमला रक्कम द्यायला, नवीन निधी द्यायला तयार नव्हतं. प्रयत्न सुरू आहेत, प्रस्ताव पुढे दिलेले आहेत. अशाच पद्धतीची उत्तरं मिळत आहेत विद्यमान नगराध्यक्षांकडून. भाजपचे या ठिकाणी आहेत. मला सांगा, अनेक सातत्यानं त्यांच्या बोलण्यातून एक प्रस्ताव पुढे दिलेला आहे, मंजुरीसाठी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. काय नेमकं वास्तव आहे? आणि एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले सत्ताधारी आणि विरोधक कोण काय यांच्यातलं काय साठवलं होतं काहीच कळत नाही. दोघेही सत्ताधारी विरोधकच आहेत दोघेही. त्यामुळं विरोधक कोण सत्ताधारी कोण हेच आम्हाला कळून झालंय. गेली 1.5 वर्ष त्यांचा तर हाच प्रश्न चालला आहे आणि त्यामुळेच सभा लॅप झालेल्या आहेत. आता सभा लॅप झाल्यामुळे आपला विकास थांबलेला आहे. नागरिकांचे प्रश्न सुटले असते, नाही म्हणत नाही, पण तो त्यांना नागरिक प्रश्न सोडवायचे का नाहीत
हेच आम्हाला कळणं झालं आहे. नाही, पुन्हा एकदा विद्यमान नगराध्यक्ष कडे जाणार आहोत. गेली 1.5 वर्ष झालं सर्वसाधारण सभा झाली नाही नगरपालिकेची. हे दुर्दैवाची गोष्ट वाटत नाही तुमच्यासाठी? तुम्ही विद्यमान नगराध्यक्ष. माझ्यासाठी दुर्दैवाची बाब नाही. गेली मी 14/9/2015 पासून ज्या सभा झालेल्या नाहीत, जवळ 8 ते 9 सभा मी बोलवल्या होत्या. त्या सभेमध्ये काही वेळा विरोधक हजर झाले, काही वेळा तहकुबी केल्या. अक्षरशः म्हणजे त्यांनी कामकाज करू द्यायचं नाही. गावाला आपल्या राजकारणासाठी कुणाच्या तरी बाहेरच्या कोण आहे विरोधक? कोण आहे तुमचे नेमके इथे? विरोधक आता मी एकाचं नाव घेणार नाही. ज्या पक्षाला आम्ही महाराष्ट्रात बहुमान मिळवून दिला होता की बिनविरोध करण्याचा सर्व गडावरच्या ज्या पन्हाळ्याच्या स्थानिक गटांनी, त्या पक्षानं आमच्यासाठी किंवा पन्हाळ्यासाठी काही केलं नाही, पन्हाळ्याच्या नगरपालिकेसाठी. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे कोणी? माजी मंत्री येतो, मला कोणाचं नाव घेऊन येतं टीका करायची नाही, की सर्वांना ज्ञात आहे. नाव न घेता थेट जनसुराज्य पक्षावर आरोप करतायत की तुमच्याकडनं योग्य सहकार्य मिळालं नाहीत आणि प्रत्येक चांगल्या कामात खोडा घातला जनसुराज्याने. असा कुठलाही प्रकार झालेला नाही. गेली 10 वर्ष आमच्या जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्हाला घेऊन स्वतः मंत्र्यांना जाऊन प्रत्येक मंत्र्याची भेट घेऊन आमची कामं करण्याचा त्यांनी आणि प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हणतायत ते? पूर्ण सहकार्य केलं असं दावा आहे त्यांचा? नाही, सहकार्याची अशी भावनाच नव्हती. कारण त्यांच्याकडे मंत्रिपदाचा कारकीर्द असताना सुद्धा किती मिटिंग अटेंड केल्या त्यांनी. मंत्रालयात लावलेल्या शिवस्मारक सरकारचे 5 कोटी रुपयाचा जो निधी आणला, किंवा पाण्याची सुद्धा अनेक मिटिंग झाल्या. पाण्याच्या एकाच मिटिंगला ते हजर होते आणि इतर कोणत्याही मिटिंगला ते हजर नव्हते. शिवस्मारकचे जे अजित पवार तत्कालीन मंत्री असताना त्यांच्याकडे जी मिटिंग लावली होती त्या मिटिंगचं निमंत्रण देऊन सुद्धा ते आले नाहीत. तर अशा बऱ्याच पन्हाळ्याचे त्यांनी सत्ता स्थापन करताना सांगितलं. शिवसेना कसं बघताय या सत्तेतल्या साठमारीकडे, राजकीय सत्ता संघर्षाकडे? शिवसेनाच अशी नाही, पूर्ण नागरिक सुद्धा म्हणजे शिवसेनेशी मी बोलल त्या मताशी 100% सहमत असणार आहेत. कारण पूर्ण नागरिक आता कंटाळलेले ह्या राजकारणाला, ह्यांच्या हेवेद्यावामुळं पूर्ण विकासाला खेळ बसलेले ही जग जाहीर आहे आणि त्यामुळं आम्ही पूर्ण ताकदीनं ह्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार. शिवसेना जाणार सुबळावर, युती नाही भाजपसोबत तुमचे? भाजपच्या युतीचा प्रश्न अजून ठरलेला नाही, पण आमचे संपर्क प्रमुख अरुणजी साहेब, दुर्दोडे साहेब आणि विद्यमान आमदार हे आणि आम्ही बसून तो मिटवणार आहे. नक्कीच. भाजपकडे पुन्हा जाऊयात. ही सत्तेतली जी साठमारी यांची राजकीय सत्ता संघर्ष तुम्ही बघताय, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. तुम्ही कसं बघता भाजप म्हणून, आणि तुम्ही येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये सक्षम पर्याय म्हणून जाताय का सोबत? त्याचा एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की गेली 5 वर्षे यांना एकही भरघोस असा निधी आणता आला नाही आहे. परंतु आमचं सरकार ज्यावेळेला आलं, दादा ज्यावेळेला पालकमंत्री झाले, त्यावेळेला लगेच गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी लगेच पाणी पुरवठ्याला लगेच मंजूर दिली आहे. पाणी पुरवठा महाराष्ट्रात सगळे कॅन्सल केली पाणी पुरवठा स्कीम. परंतु आमच्या सांगण्यावरनं लगेच त्यांनी पाणी पुरवठा स्कीम मंजूर केली. त्याचा फंड्स निम्मा जो रक्कम असते ती निम्मा, जी काही कामं होतात गेल्या 1.5-2 वर्षामध्ये ती भाजप सरकारमुळे होतात असा दावा आहे त्यांचा. सरकार नक्कीच आम्हाला त्यांनी आमच्या मित्रांनी जो दावा केला तो खरा आहे की सरकारचं नेहमी सहकार्य, मागच्या सरकारचं सुद्धा सहकार्य होतं. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोकराव चव्हाण असतील, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य आहे. आणि भाजप असं म्हणजे सहकार्य करत नाही असं मी म्हणलेलंच नाही. तर त्या बाबतीत पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य आहे. विद्यमान आमदार सत्यजित पाटील जे आमचे शिवसेनेचे आहेत त्यांचं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य आहे. नक्कीच आपण पाहू शकतो अनेक विकासाचे दावे केले जात आहेत आणि विरोधक जनस्वराज्य पक्षाचे हे दावे खोडून काढतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जनतेमधून सुद्धा काही आपल्याला प्रतिक्रिया घ्यायच्यात. मोठ्या प्रमाणात महिला देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. महिला म्हणून, एक गृहिणी म्हणून तुम्हाला कोणते मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे वाटतात? अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण खरोखर विकास कामं होतात का? काय वाटतं तुम्हाला? विकास कामं होत आहेत. ज्यावेळेला मी पण नगराध्यक्ष होते, माझे नगराध्यक्ष. अच्छा, बरं. त्या 2007ला मला सत्ता दिली होती विनयरावजी कोरे यांनी, आणि त्यावेळेला सुद्धा भरपूर विकास कामं केली होती. पण आता माझी एकच इच्छा आहे की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला होतच होतं, 50% आरक्षण पडल्यामुळे ह्यांनी काय करणार पुढे महिलांसाठी? नक्कीच, बरोबर. महिलांसाठी काय करणार असं सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालाय. काही तरुण कार्यकर्ते सुद्धा, काय सांगाल थोडक्यामध्ये? आपल्या पन्हाळ्याच्या तरुण पोरांना क्रीडांगण नाही आहे. बरोबर. क्रीडांगणांचं आरक्षण उठवण्यासाठी आसिफ मोकाशी यांनी मिटिंग बोलवली होती, आम्हाला कानावर पण होतं. परंतु काही जणांनी त्या मिटिंगला हजर राहिले नाही. त्यामुळे यामध्ये पोरांचं नुकसान होत आहे. पोरांना आता आजच्या जगात नुसतं मोबाईलवर खेळत बसताय. तर पन्हाळ्यांना क्रीडांगण जर उपलब्ध झालं तर कुठेतरी आपलं गोल्ड मेडल आता ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मागं राहतोय. तर आपण पण अमेरिका आणि चायनासारखं पुढे जाऊ शकतो. नक्कीच क्रीडांगणाचा प्रश्न प्रलंबित आहेत. आरक्षण उठवणं काढणं याच्यामध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरपूर्ण अर्थपूर्ण व्यवहार होत आहेत असं सुद्धा काही नागरिकांनी मत व्यक्त केलं होतं. या सगळ्या प्रश्नांवर, मूलभूत प्रश्नांवर आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांच्याशी सुद्धा पुन्हा आपण संवाद साधणार आहोत. पण ब्रेक झाली एका वेळची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त IBN लोकमत.
नमस्कार. देवेंद्र सरकारची जन्मचाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतोय. पन्हाळा नगर परिषदेचा अनेक प्रश्न या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित होता. क्रीडांगणाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला होता. अजून काही प्रश्न आपण नागरिकांमधून घेऊ आणि पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांकडे त्यांचे आपण प्रश्न घेऊ. कोणते मुद्दे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे वाटतात? साहेब, आता क्रीडांगणाचं त्यांनी प्रश्न उपस्थित केला ते बरोबर आहे, पण नैसर्गिक साधन संपत्तीनं तयार झालं. इथे खोकड तलाव म्हणून ग्राउंड आहे, हा सध्या फॉरेस्टच्या ताब्यात आहे. माझं मत आहे ज्यावेळी आता आमची सत्तावर येणार ग्राउंड आपल्या नगरपालिकेच्या ताब्यात यावा. एक चांगलं मोठं असं क्रीडांगण युवकांसाठी चांगलं नक्कीच. थोडक्यात काय सांगा? हां, पन्हाळा नगर परिषदेमध्ये आतापर्यंत जी कामं झालेली आहेत, म्हणजे साधं घेऊन बसवाल तर आपला ह्या ताराराणीच्या वाड्याच्या बाजूला नेहरू गार्डन म्हणून आहे. त्या नेहरू गार्डनमध्ये एक कंपाऊंड बांधायचं त्यांनी टेंडर काढलं होतं. त्या टेंडरला जवळजवळ 1 कोटीचं त्यांनी काम केलंय आणि 1 कोटीचं काम केलंय म्हणजे त्यांनी फक्त कंपाऊंड बांधलेत. आणि कंपाऊंड बांधताना ते कंपाऊंड असताना त्याच्या जवळची जवळजवळ 140 झाडांची त्यांनी कत्तल करून टाकली. बरोबर. आणि ते सगळं जी ती गार्डन आहे ती सगळी त्यांनी बोडकी करून टाकलेली आहे. आणि हे विकास काम करतात म्हणजे ते काही करत नाहीयेत. फक्त गार्डन डेव्हलपमेंट म्हणून कंपाऊंड बांधायचे, त्याच्यामध्ये प्रचंड पैसे घालायचे. आज तुम्ही गार्डन मध्ये आताही जाऊन आपण बघितलं तर त्या गार्डन मध्ये काहीही डेव्हलपमेंट झाली नाही. अशी जर परिस्थिती असेल तर पर्यटक आपल्याकडे कसे येणार? मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. आणखीन एक छोटासा मुद्दा आपल्यासमोर सांगतो की पन्हाळा नगर परिषदेने गेल्या पंचवार्षिक किंवा त्याच्या अगोदर एक वॉटर प्युरिफिकेशन प्लांट म्हणून केला होता. त्याला जवळजवळ 22 लाख रुपये त्यांनी खर्च केले. या 22 लाखामध्ये एक सिंगल थेंब त्यांनी आजपर्यंत प्युरिफाय करून दाखवलेलं नाही. आतापर्यंतचे जे कोण नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही विचारा ते झालंय का नाही. नक्कीच. शुद्ध नागरिक म्हणून काय वाटतं? 1.5 वर्ष तुमची सर्वसाधारण सभा होत आहे नगर परिषदेची, विकासाला खीळ बसली आहे? विकासाला खीळ बसलेली आहे, स्वाभाविक आहे. कारण 5 वर्षात हिने जो घोडे बाजार चालवलेला आहे आणि ह्या घोडे बाजारातून कुणाशी संगनमत नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा फोफवलेला आहे. आज पन्हाळगडावरची विकास कामं जी करण्यात आली त्याची आकडेवारी बघितली आणि झालेल्या प्रत्यक्ष कामाची यादी काढली तर तुम्हाला दिसेल किती प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, किती प्रमाणात यांनी पैसे खाल्लेत. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, फार वर्षापासूनचा आपला एक प्रलंबित प्रश्न आहे. पन्हाळगडावरून पावनगड म्हणून आपला जो जवळचा परिसर पावनगड तिथं जाणारा एक महत्वाचा प्रश्न आहे की तिथला रस्ता, तो जर रस्ता आज झाला नाही. त्यावरही बोलू. मुस्लिम समाजाची सुद्धा लक्षणीय लोकसंख्या आहे या संपूर्ण परिसरामध्ये. काय महत्वाचे तुम्हाला मुद्दे वाटतात? तुम्ही समाधान? मी पावनगडचा रहिवासी. पन्हाळा नगरपालिका पावनगड नगरपालिका एकच म्हणजे गाव वेगळं नाही. फक्त रस्ता आम्हाला पाहिजे. ह्याच्यातून जातो फॉरेस्ट मधून, फॉरेस्ट मंजुरी देत नाही. प्रयत्न केलेला आहे आत्ताच्या नगराध्यक्षांनी, प्रयत्न केला परंतु मंजुरी मिळणे हे भाजप सरकारने दिली पाहिजे. बरोबर. रस्त्याच्या मंजुरीचा सुद्धा प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांकडून प्रश्न घेऊयात. मात्र जे सगळे मुद्दे सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत, एकतर भ्रष्टाचाराचा खूप मोठा मुद्दा उपस्थित होतोय. कंपाऊंड असेल, 22 लाखांचा प्युरिफिकेशनचा प्रोजेक्ट आला, त्याचंही वाटोळं झालं अशा पद्धतीचं नागरिकांचं म्हणणं आहे. काय सांगाल? वॉटर प्युरिफिकेशनचा जो प्लांट आहे तो माझ्या काळातला नाही, तो पूर्वीचा आहे. जवळ 8 ते 10 वर्षापूर्वी काम झालेलं आहे. त्याबद्दल मी काय जास्त सांगू शकत नाही. पण दुसरा जो क्रीडांगणाचा मुद्दा जो मगाशी उपस्थित झाला, ज्या जागेवर आम्ही नगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये आम्ही ठराव करून क्रीडांगण ठेवलं होतं, ती लीजची जागा होती. लीज म्हणजे शासनाने दिलेली होती. 1954 साली वगैरे दिलेल्या जागा होत्या. त्या जागामध्ये त्या लोकांनी बांधकाम न केल्यामुळे त्या नियमाप्रमाणे जागा काढून घेतल्या पाहिजे होत्या. तिथं आम्ही आरक्षण ठेवलं होतं. ते शासनानं उठवल्यामध्ये काही आमच्या तिथल्याच काही कारभारी लोकांचा सहभाग होता, त्यामुळे उठवलं गेलं. तर ते आरक्षण ठेवण्यासाठी मी जवळजवळ 2 वेळा आता मिटिंग बोलली. दोन्ही मिटिंगला राजकीय सत्ता संघर्षामध्ये नुकसान होत आहे पन्हाळकरांचं, हा एक मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखा आहे. घोडे बाजाराचा प्रश्न सातत्यानं नागरिक म्हणतात, हे कधी थांबणार? नगराध्यक्ष, नगरसेवक फोडायचे, नगराध्यक्ष बदलायचा किंवा स्थानिक आघाड्या, हे कधी थांबणार? पन्हाळकरांना एक सक्षम पर्याय कधी मिळणार? जनतेनं जर भाजपला जर पर्याय म्हणून दिला इथं निवडून तर ते 100% आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्ही आता विकास म्हणून आम्ही पर्याय रस्ता पण इथं आम्ही चालू केलेला आहे आणि ते सर्वे पण चालू केलेला आहे. त्याशिवाय इथं जे लीजचे प्रकरण आहेत, 32 प्रकरण आहेत एकूण, त्या लीज सुधासाठी मी स्वतः प्रयत्न करून परवा त्यांच्यावर केसेस घातले आहेत. 22 लोकांच्यावर मी केसेस घातलेले आहेत. जनस्वराज्य पक्षाचे सुद्धा आहेत. राजकीय घोडे बाजार कधी थांबणार? सातत्यानं अशाच पद्धतीचं जनतेतून मत येत आहे. 2-4-5 वर्षाला एखादी वेगळी आघाडी होते, नगराध्यक्ष बदलले जातात, नगरसेवक फोडले जातात. कधी थांबणार आहे? त्या प्रकार काही नाही आहे. गेली 10 वर्ष सत्ता आहे. सत्तेत असताना मॅक्झिमम कामं चांगल्याच प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आता ह्या 1.5 वर्षाचाच प्रॉब्लेम निर्माण झालेला नाही, तो कधी प्रॉब्लेम झालेला नव्हता. आणि जे क्रीडांगणाचा प्रश्न आहे, क्रीडांगणासाठी मी नगराध्यक्ष त्यावेळेला होतो. त्यावेळेला मी सर्व क्रीडा मंडळ आरोप केला की तुमच्या काही आरोपांमुळे तो क्रीडांगणाचा प्रश्न नाही आहे, 100% चुकीचा आहे.
कारण मी गावाच्या सर्व लोकांच्या सह्या घेऊन सर्व क्रीडा मंडळाचे हे घेऊन ते सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत वैयक्तिक भेटी घेऊन नक्की आपण त्याचं उत्तर घेऊ. शिवसेना कसं बघतंय हे सगळं राजकीय ज्या पद्धतीनं नागरिकांकडनं सुद्धा मतं येतात की खूप मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण व्यवहार होत आहेत, भ्रष्टाचाराचं प्रमाण मोठं आहे? बरोबर आहे. जे नागरिकांचं म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार आहे. परत आता तुम्ही ज्याप्रमाणे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आरक्षणाचा मुद्दा आहे, तुमच्या विकास कामाचा मुद्दा आहे. असे इतके मुद्दे आहेत की तुम्हाला आता वेळ सुद्धा पुरणार नाही. इतके मुद्दे आम्ही घेऊन पूर्ण ताकदीनं उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. जनसुराज्याच्या लोकांनी आरोप केले की तुम्हीच समर्थ ठरला नाहीत क्रीडांगण आणि इतर सगळे विषय सोडवण्यामध्ये. नाही, समर्थ ठरवायचा विषय नव्हता. राज्य शासनानं जो अंतिम डीपीचा मंजूर केला त्यामध्ये उठवलं गेलं. त्यामध्ये काही इथल्या कारभारी लोकांनी, मी मागाशी सांगितलं तसंप्रमाणे त्यांनी सहभाग घेतला आणि नगर परिषदेच्या किंवा नागरिकांच्या किंवा पन्हाळा एक क्रीडा नगरी आहे. इथं व्हॉलीबॉलची मोठी परंपरा आहे. 200 ते 250 राष्ट्रीय पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे खेळाडू आहेत. तर त्या खेळाडूंचा किंवा इथल्या नागरिकांचा, तरुण मुलांचा विचार न करता हे आरक्षण उठवण्याचा प्रयत्न केला. आत्ताच एकाने सांगितलं की कोकड तलाव जो आहे तिथं आम्ही क्रीडांगणाचं करू. म्हणजे तुम्ही ज्या खासगी मालकाचं आरक्षण उठवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला सहकार्य केलं हे तुम्ही सदस्य मान्य करता. आणि कोकड तलाव हे जो आहे तो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे आणि वन विभागाची जागा मिळणं एवढं सोपं नाही आहे. अगदी आपल्याला राज्य शासनाला, मुख्यमंत्र्यांना सुद्धा जे शक्य नाही 1 इंच जरी जागा घेणे, तिथं जवळ ते 2.5-3 एकर जागा जी खोकड तलाव ती आपल्याला कशी मिळेल म्हणून राज्य शासनाची. नक्की ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणारच आहोत. काही नागरिकांमधून आपण प्रश्न घेणार आहोत. सुज्ञ नागरिक म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत स्थानिक. गेल्या 30 वर्षापासून तुम्ही आहात असं चर्चेत कळालं. काय वाटतं हे सगळं राजकीय सत्तेचा घोडेबाजार सातत्यानं सुरू आहे आणि वार्षिक आकडेवारी जर पाहिली तर जवळपास 50 लाख पर्यटक येतात, 2 शिवजयंती आणि इतर हे सगळं मिळून. बरोबर. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोयीसुविधा अपेक्षित आहे तसं काही दिसत नाही फार. पन्हाळ्याचा विकास कोणताही पक्ष असू दे, पन्हाळ्याचा विकास आता होणे ही काळाची गरज आहे. खरं तर पर्यटक भरपूर येत आहेत. 2 शिवजयंती होत आहेत तिथं मोठ्या प्रमाणात. 10 ते 12 लाख पर्यटक त्या शिवजयंतीला जमा होत आहेत. मोठ्या प्रमाणात उरूस इथं होतो स्थानिकतेचा. तर तो उरूसही त्या उरसालाही मोठ्या प्रमाणात लोक येतात. म्हणजे या सर्व गोष्टी लोकांच्यावरच अवलंबून आहेत बाहेरून येणाऱ्या. तर इथं विकास होणं हे महत्वाचं आहे. बरोबर. कोणताही पक्ष असो. बरोबर. पक्षाशी महत्व नाही आपल्याला, पण आता पन्हाळ्याचा विकास होणे ही काळाची गरज आहे. नक्कीच पन्हाळ्याचा विकास होणं ही काळाची गरज आहे. वार्षिक 50 लाख पर्यटक या पन्हाळा गडावर येतात, पन्हाळा नगर परिषदेच्या आवारामध्ये येतात आणि त्यामुळं पर्यटन केंद्र म्हणून किंवा एक पर्यटनाचा विकास आराखडा बनवून जर पन्हाळ्याचा जर विकास केला गेला तरच खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या सगळ्या समस्या सुटू शकतील असं सुद्धा या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. ह्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली का ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्याही आपण जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या नागरिकांच्या समस्यांवर विद्यमान नगराध्यक्ष असतील किंवा जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांची नेमकी विजन काय आहे पन्हाळा नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाताना याचाही आढावा घेणार आहोत. पाहत राहा फक्त IBN लोकमत. केंद्र सरकारची जन्मत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतोय. पन्हाळा नगर परिषदेचा गिरीस्थान असलेली, थंड हवेचं ठिकाण असलेली ही नगर परिषद, तुलनेनं महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची ही नगर परिषद, मात्र अनेक समस्यांचं माहेरघर असलेली ही नगर परिषद. जनतेकडून अनेक समस्या येत आहेत, सत्ताधारी मात्र केलेल्या विविध विकास कामांचे दावे देतात. पुन्हा एकदा नागरिकांकडून समस्या आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यामध्ये काय सांगाल की ही सगळी राजकीय परिस्थिती, सत्तेचा घोडेबाजार आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये विकास कामांना खीळ बसतंय? सत्तेचा घोडेबाजार वगैरे काही नाही. गेले 10 वर्ष जनस्वराज्याची सत्ता आहे, पण ह्या 1-2 वर्षातच जे काय झालं ते त्यांनी सांगावं कशाबद्दल ते चालू आहे सहकार धोरण. थोडक्यात 10 वर्ष सत्ता होती, आता एवढं त्यांनी विकास कामही केली. विकास कामही सहकार केल्यामुळेच होतात आणि आता होत नाही. थोडक्यामध्ये का तटला? शिवसेना, भाजप, जनस्वराज्य आणि स्थानिक आघाडी सेपरेट लढणार आहे का एकत्र लढणार आहे? निवडणूक लढवूनच विकास करता येतो. बरोबर. निवडून जाणार आहे तो विकास करणार आहे. ही पहिला आतल्या आत एक होणार आहेत का सेपरेट लढणार आहेत आणि त्यांचा मोटो काय आहे तो त्यांनी पहिला जाहीर करावा. नक्की. सर्वाधिक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय. सर्व इथले राजकीय पक्ष आहेत यांचा अंतर्गत साटलोट आहे असं थेट इथल्या काही नागरिकांचं म्हणणं आहे. थोडक्यामध्ये आरक्षणच्या मिटिंगला जे कोण हजर होते त्यांनीच हा बहुतेक आरक्षण क्रीडांगणाचं उठवलं असेल असं माझं म्हणणं आहे. नक्कीच त्याच्यावरही बोलूया. थोडक्यामध्ये आता इथं कसं आहे, आता
एज्युकेटेड पोरं आहेत पण एज्युकेटेड असून इथं त्यांनी गाड्या ग्राउंड वगैरे काय अम्युजमेंटचे प्रसाधन लावलेलं आहे. पण थोडे राजकीय व्यक्तीकडून त्यांच्यावर वैयक्तिक दबाव आणला जातो. पोलीस असू दे, ऑर्कोलॉजी असू दे, नगरपालिका असू दे. नक्कीच अगोदरच बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक लोकांच्या हाताला रोजगार नाही. थोडक्यामध्ये राजस्थानमध्ये जसं पर्यटनाला चालना दिली जाते त्याप्रमाणे जर एखाद्या माणसाचं जर एखादी पर्यटक आले तर त्यांना हॅरॅसमेंट अजिबात केली जात नाही. पोलिसांच्याकडून त्यांना जर काही चुकलं असेल तर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. पुन्हा अशी गोष्ट करू नका म्हणून सांगितलं जातं. पण बरोबर पन्हाळ्यात उलटं होतं. पोलिसांच्याकडून प्रचंड त्रास पर्यटकांना दिला जातो. नक्कीच हाही मुद्दा आहे. पर्यटकांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. थोडक्यामध्ये सांगा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 किल्ले आहेत आणि त्या 13 किल्ल्यापैकी पन्हाळा किल्ला हा महत्वाचा किल्ला मानला जातो. आणि इथे MP, गुजरात, बरोबर, त्यानंतर गोवा आणि पूर्ण महाराष्ट्रातून इथं पर्यटक येतात लाखोच्या संख्येने. आणि लाखोच्या संख्येने येत असताना पन्हाळा किल्ल्यावर त्यांना सेवा देण्यासाठी कमीत कमी 50 गाईड आहेत. आणि 50 गाईड त्यांना ज्यावेळी विचारतात की बाबा सर तुम्हाला गाईड पाहिजे का, त्यावेळी तो पहिला प्रश्न करतो, अरे इथं एवढा प्रवासी कर भरला आणि तुला मी काय पैसे देणार. कारण येताना त्यांना मानशी 10 रुपये द्यावे लागतात. पूर्वी ह्याच गोष्टीला 5 रुपये होते, 5 चे 7 झाले, 7 चे 10 झाले. आणि नगरपालिका होते. आणि ह्याच्यासाठी मोठी गाडी असेल तर त्याला 75 रुपये भरावे लागतात. आणि मग तो प्रश्न करतो की मी तुला आता काय पैसे देऊ आणि काय गाईड घेऊ, मी स्वतःच फिरू. बरोबर. म्हणजे थोडक्यात जिझिया कर आहे असंही काही नागरिकांचं म्हणणं की पर्यटकांना लुबाडलं जात आहे. आणि हा कर त्यांनी कमी करावा. येणारे जे आज 200-250 लोक ह्याचा उदरनिर्वाह म्हणजे आज भाजी झुणका भाकरवाले असू दे, गाईड असू दे, हा पर्यटनाचा व्यवसाय आहे. हा त्यांनी व्यवस्थितपणे चालवावा. नक्कीच याही मुद्द्यावर आपण येणार आहोत. काही महिला सुद्धा आपल्याशी या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. थोडक्यामध्ये काय सांगाल? जलशुद्धीकरणाचा जो आता प्रकल्पाचा जो विचारला होता तो नगराध्यक्ष साहेबांना विचारलेला तर त्यांनी तो सांगितलं की तो माझ्या काळातला नाहीये. ही जबाबदारी झटकल्यासारखं होतं. हा प्रश्न जो आहे पाण्याचा हा सर्व पन्हाळ्याचा आहे. बरोबर. तर त्यांनी तो जिव्हाळ्याचा प्रश्न थोडक्यामध्ये कोणता मुद्दा? पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सुटावा आणि महिलांसाठी योगासनाचं शिबिर चालू राहावं. नगरपालिका सध्या सुरू आहे परंतु महिलांसाठी एखाद्या बागेत वगैरे सोय करून आणि मुली सध्या मुली म्हणजे फोनवर सारख्या असतात गेम खेळण्यासाठी तर त्यांच्यासाठी पण काहीतरी सोय. हा माझा अगदी हात जोडून अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न थोडक्यामध्ये प्रश्न आहेत. पण त्याच्याबरोबर गार्डन एकदम छान आहेत पण त्याच्या स्वच्छतागृह लेडीजसाठी अजिबात उपलब्ध नाही. ते झाले पाहिजेत. थोडक्यात काही प्रश्न आहेत. एकूणच आपण पाहू शकतो विविध समस्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत आणि प्रामुख्यानं एक इथल्या स्थानिक नागरिकांना सुजाण नागरिकांना प्रश्न विचारला होता या सगळ्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना की पक्ष म्हणून तुम्ही स्वबळावर जाताय की अंतर्गत तुमचं साठं लोटायचं राजकारण आहे. काय सांगा? साठं लोटायचा कुठं प्रश्नच नाही आहे. आम्ही आगामी निवडणुकी आम्ही स्थानिक लोकांना समविचारी लोकांना बरोबर घेऊन शाहू महाआघाडी या बॅनरखाली आम्ही इलेक्शन लढवतोय आणि पन्हाळ्याच्या स्थानिक लोकांचाच त्यामध्ये सहभाग असेल. बाहेरील कोणत्याही शक्तीचा हस्तक्षेप इथं होणार नाही आणि तो बाहेरील येणारा हस्तक्षेप थांबवण्यासाठीच आम्ही पन्हाळ्यातील सर्व आमच्याबरोबर असलेल्या समविचारी लोकांना आणि पन्हाळ्याच्या ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन इलेक्शन. विद्यमान नगराध्यक्ष म्हणून एक खूप महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला की जो कर वाढीव केला जातो 10 रुपये प्रत्येक पर्यटकाच्या पाठीमागे घेतले जातात आणि तो पर्यटक इथं आल्यानंतर जेव्हा बहुसंख्येने येतो तेव्हा खर्च पुढे अजून का करायचा असाही त्याचा विचार मनामध्ये येतो आणि म्हणून हा कर कमी करावा नगर परिषदेनं अशी सुद्धा मागणी येते. कराच्या बाबतीत पाहिलं तर इतर नगरपालिका जसं महाबळेश्वर पाचगणी असेल त्या बाबतीत त्यांच्यापेक्षा सुद्धा आपला कर कमी आहे आणि पर्यटकांना आम्ही ज्या सोयी सुविधा देतोय किंवा पर्यटकांच्या स्वच्छतेचा जो आम्ही खर्च करतोय त्या करामधून तुम्हाला सांगण्यासाठी मला इथं विशेष नमूद करावं वाटतं की आम्ही कोणताही विकास त्या करामधून होत नाही तर ते स्वच्छतेवर आणि बाकीच्या पर्यटकांना सोयी सुविधा देण्यासाठी जो खर्च होतो त्या करातूनच आम्ही केला. नक्कीच त्या कराच्या अनुषंगाने सुद्धा आपण काही मतं जाणून घेणार आहोत. जनतेतून जे प्रश्न आले की हे सगळं अंतर्गत साठं लोटायचं राजकारण आहे सत्ताधारी आणि विरोधकांचं. प्रश्न पूर्णतः चुकीचा आहे. हा प्रश्न राजकीय हेवेदाव्यापोटी केलेला आहे. काही 2 दिवसात तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल की साठलोटा आहे का स्वबळावर लढणार आहे हे 2 दिवसात स्पष्ट होईल आणि हा प्रश्न पूर्ण चुकीचा फोडून काढला. आणि काही नागरिकांचं म्हणणं आहे क्रीडांगणाचा प्रश्न असेल आणि विशेषतः भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात होतो. स्थानिक जे विकास कामं होतात अशाही काही मुद्दे येतात. बरोबर आहे. ह्या मुद्द्याला घेऊनच आम्ही पूर्णतः उतरणार आहे. बरेच प्रश्न आहेत असे रस्त्याचा, पाण्याचा, लाईटचा, गार्डन डेव्हलपिंग, फ्यूज मार्कचं आरक्षण असे बरेच प्रश्न आहेत. हे घेऊन पूर्णपणे आम्ही थोडक्यात काय सांगाल? भारतीय जनता पार्टीतर्फे ज्यावेळेस इथं नगरपालिका लढू जाणार त्यावेळेला ज्या 8 वॉर्ड आहेत त्या 8 वॉर्डमध्ये 200 ते 300 मतदार फक्त आहेत
आणि हे मतदार कमी असल्यामुळं तिथे घोडे बाजार होणार नाहीये. नक्कीच. थोडक्यामध्ये काय सांगाल, साठलोट्याचं राजकारण हे चालू राहणार की स्वतंत्रपणाने तुम्ही नाही, आमचं जनस्वराज्य 10 वर्ष ज्याप्रमाणे विकास केला त्याच पद्धतीचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही या इलेक्शनमध्ये उतरलो. विकास कामं केल्याचा अनेक दावा या ठिकाणी सत्ताधारी असतील किंवा विरोधकांकडनं होतोय, मात्र तशी परिस्थिती, गोडगुलाबी परिस्थिती मात्र या ठिकाणी दिसत नाहीये. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाण्याच्या पूर्वी काही सुज्ञ नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. एकूणच हे सगळे आरोप प्रत्यारोप हेवेदावे जरी बाजूला आपण ठेवूयात काही वेळासाठी, काय नेमकं असलं पाहिजे पन्हाळा पर्यटन केंद्र म्हणून, काय विजन असली पाहिजे थोडक्यात? निव्वळ पर्यटकांचाच पन्हाळ्याचा विचार न होता, सत्ताधाऱ्यांनी न करता जे मूलभूत प्रश्न आहेत, जे पुरातत्व खातं आता जे आम्हाला बांधकामाला परमिशन देत नाही, याचा महत्त्वाचा विचार झाला पाहिजे, पाण्याचाही विचार झाला पाहिजे आणि मूलभूत गरजा ज्या स्थानिकांना आहेत त्याचाही विचार झाला पाहिजे आणि मग पर्यटकांचा झाला पाहिजे. ही थोडंसं दूरदृष्टिकोन ठेवला पाहिजे पन्हाळ्याच्या यासाठी. पन्हाळ्याचा विकास करण्यासाठी पहिल्यांदा नगराध्यक्ष लोहिया साहेब होते, त्यावेळी त्यांनी लीजवर जागा दिल्या होत्या. पन्हाळ्याचं राहणीमान सुधारायला पाहिजे होतं आणि पन्हाळा हा सुंदर दिसला पाहिजे होता. पण आज जे लीजवरच्या जागा दिलेल्या आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारचा नगरपालिकेने घेतलेला नाही. धन्यवाद. एकूणच आपण पाहू शकतोय अनेक नागरिकांनी, विविध सुजाण नागरिकांनी अनेक समस्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सत्ताधारी असतील जनसुराज्याचे किंवा विद्यमान शाहू आघाडीचे या ठिकाणचे नगराध्यक्ष असतील, सत्ताधारी आणि विरोधक अंतर्गत साठलोट्याचं राजकारण चालू आहे असं सुद्धा या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे. आणि ज्यावेळी आता थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे, कुठंतरी या सत्तेच्या घोडेबाजाराला चाप बसेल आणि खऱ्या अर्थ पन्हाळाचं एक पर्यटन केंद्र म्हणून एक पन्हाळ्याचा एक विकास आराखडा जर केला तर इथले शिवस्मारकचा प्रश्न असेल किंवा या ठिकाणी गटर वॉटर मीटरच्या समस्या असतील, स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील, सर्वत्रिक या समस्या पन्हाळ्यामध्ये सुद्धा जाणवत आहेत. आणि गिरीस्थान असलेली ही नगर परिषद, खूप तुलनेनं लोकसंख्या कमी असलेली नगर परिषद असून सुद्धा समस्यांचं माहेरघर बनली आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यक्षम आणि चांगल्या पद्धतीचे उमेदवार निवडून गेले तरच पन्हाळकरांचे हे सगळे प्रश्न सुटू शकतील. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी, नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट हा कार्यक्रम असा चालू राहणार आहे. आता ब्रेक झाली आहे, आता वेळ झाली का ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त IBN लोकमत.